सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय भारत आणि जय संविधान. आज आपण सारीच्या सारी संविधान सप्ताह साजरा करत आहोत आणि या संविधान सप्ताहाच्या निमित्ताने भारतीय संविधान व संविधानाने दिलेले सर्वच अधिकार या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतोय. याच चर्चेच्या अंतर्गत आज कविमित्र आणि सामाजिक संवेदनशीलता असलेले अशोक हृदय मानव यांनी जो परिसंवाद गेल्या 5 ते 6 दिवसापासून चाललेला आहे त्यामध्ये मला बोलण्याची संधी दिली. आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आणि वेगवेगळ्या विषयांच्या अंगाने यात चर्चा ऐकलेली आहे. आज ज्या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि जो संवाद मी तुम्हा सर्वांसोबत साधणार आहे तर तो मुळातच आपण सगळे बघतोय की सद्यस्थितीमध्ये खूप ऐरणीवरचा मुद्दा आहे. यावर किती बोलावं आणि किती बोलू नये. एक वर्ग बोलण्यासाठी धजावतोय, एक वर्ग त्याविषयी थोडंसं कुठेतरी खुसफुस केल्यासारखं किंवा कुजबुजल्यासारखं करतोय. स्पष्टपणे भूमिका घेणारा जो संविधानवादी वर्ग आहे किंवा संविधानवादी भूमिका घेणारी जी काही माणसं आहेत, ज्यात संविधानिक मूल्यांच्या अनुषंगाने ही सगळी लोक चर्चा करतात, ती सगळी या विषयावर अतिशय मोकळेपणाने बोलतात. आणि त्यातल्यात आमचे मित्र अशोक यांनी या विषयावर मी बोलावं असं मला म्हटले, तर त्यावेळी मी देखील एक सर्वांपर्यंत हा विषय पोहोचण्याचं एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे. हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळेच्या सगळे या विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळ्या म्हणजे रील्स असतील, बातम्या असतील, गेल्याच काही काळापूर्वी येऊन गेलेला एक सिनेमा असेल, हे सगळेच्या सगळं आपण बघतोय. खरं म्हणायला गेले तर आपण सगळेच लैंगिक अल्पसंख्याक हा शब्द सातत्याने ऐकतोय. मुळातच भारतीय संविधान व त्यात लैंगिक अल्पसंख्याक समुदायाच्या न्यायाची भूमिका असा हा आजचा विषय आणि त्या विषयाच्या अनुषंगाने होणारी जी काही चर्चा आहे त्या चर्चेला सगळ्यात महत्त्वाचं की लैंगिक अल्पसंख्याक समुदाय LGBTI कलम 377 या शब्दाबद्दल अद्यापही इतकं समज आणि गैरसमजाचं वातावरण आहे की आपण त्याचा विचार देखील करू शकत नाही. मुळातच काय आहे हा प्रश्न, लैंगिक अल्पसंख्याक म्हणजे काय, LGBTI काय आणि काय आहे, इतकी संभ्रमावस्था असते की आपण त्या संदर्भामध्ये विचार करत असताना किंवा त्या संदर्भामध्ये कुठे एकतर सगळ्यात महत्त्वाचं की अपयशांच्या किंवा वेगवेगळ्या पातळ्यांवर आपण ज्यावेळी विचार करू, ज्या सामाजिक पटलावर अनेक विषय मांडत असतात, अनेक विषयांच्या चर्चा करत असतात, तर त्यावेळी मात्र या विषयाला हेतू पुरस्करपणे डावललं जातंय किंवा मग या विषयाकडे पाहिलं जात नाहीये, अशा पद्धतीनेच बहुतांशी आपल्याला दिसतं. आज प्रायमरी लेव्हलला आपण हा मुद्दा आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे की लैंगिक अल्पसंख्याक LGBTI क्यू काय आहे आणि त्यांचे हक्क अधिकार काय आहेत, काय मागणी आहे समुदायाची, आणि लैंगिक अल्पसंख्याक समुदाय नेमका का म्हणून इतक्या सातत्याने ही सगळी गोष्ट उचलून धरतोय. त्यामध्ये आपण बघू शकतो की अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर या सगळ्या विषयांची चर्चा चाललेली असते दिसते. पण या गोष्टीविषयी खरं म्हणायला गेलं तर इतकी संभ्रमावस्था आहे की यांच्या हक्क आणि अधिकारांविषयी बोलण्याचं तर दूरच राहू द्या, पण हे संभ्रम आधी दूर केले पाहिजेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिसतो. हे संभ्रम काय आहेत आणि याविषयी च्या चळवळीचे किंवा याविषयीच्या विषयांचा आढावा घेताना आपल्याला अनेक मुद्द्यांना आज आपल्याला टच करून जावं लागणार आहे. मी केवळ स्पर्श करणार आहे, म्हणजे आपण जे काही तासभर किंवा पाऊण तास मी जे काही बोलणार आहे तर त्यामध्ये आपण सगळे केवळ या प्रश्नांना मी टच करून जाणार आहे. खरं म्हणायला तर याची सुरुवात आपण आधी व्याख्येपासून करायला हवी किंवा नेमकं LGBTI काय, लैंगिक अल्पसंख्याक काय आहेत, आणि खरं म्हणजे हे माहीतच नसतं असा एक मुद्दा उपस्थित होतो. आणि मग त्याविषयी इतके चुकीचे शब्द वापरले जातात सामाजिक पातळीवर की ती सामाजिक पातळी किंवा ज्या सामाजिक व्यवस्थेची जडणघडण ज्या पितृसत्ताक आणि पुरुषप्रधान संस्कृतीने केलेली आहे त्याच्यामध्ये धार्मिक चौकट निर्माण करत असताना
ज्या धार्मिक चौकटीने हे मुद्दे आखून दिलेले आहेत त्यामध्ये नेमकं काय म्हणून हे सगळ्या विषयांकडे पाहिलं जातं. एकतर उपहासात्मक पद्धतीने पाहिलं जातं किंवा मग प्रहसन त्याचं तयार केलं जातं किंवा मग विडंबनात्मक पद्धतीने ते पाहिलं जातं किंवा मग ते अमानवीय आहे, अनैसर्गिक आहे, अशा पद्धतीनेच त्याची मांडणी केली जाते. यामध्ये मी म्हणेल की यात दोष कुणाचा, तर दोष कुणाचा हा मुद्दा ज्यावेळी आपण सगळे बघतो तर त्यावेळी समाजव्यवस्थेची जडणघडण आणि त्याचं अपडेशन करत असताना ज्या माध्यमांनी या सगळ्या भूमिकांवर प्रकाश टाकायला हवा होता त्यांनी तो खऱ्या अर्थाने टाकलेला नाहीये. आणि त्यामुळे आपण सगळ्यात महत्त्वाचं की या सगळ्या भूमिका आधी समजून घेणं गरजेचं आहे. लैंगिकतेचे महत्त्वाचे असे 5 असे पैलू आपल्याला दिसतात. की लैंगिकता म्हणजे काय, लिंग म्हणजे काय, तर तो बायोलॉजिकल सेक्स असतो. तुम्ही म्हणाल की लिंग आणि लिंगभाव. आता ज्यावेळी आपण जेंडर आणि बायोलॉजिकल सेक्स याचं डेफिनेशन करत असताना किंवा याची व्याख्या करत असताना जो मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पुढे येतो तर त्यामध्ये आपल्याला याचे वेगवेगळे पैलू समजून घ्यावं लागतं. की लिंग अर्थातच काय, तर बायोलॉजिकल सेक्स. बायोलॉजिकल सेक्स हा तुम्हाला जन्मतः मिळालेलं जननेंद्रिय असतं आणि जननेंद्रिय हे लिंग होऊ शकत नाही. जननेंद्रिय हा लिंगभाव असू शकत नाही. की जननेंद्रिय हा लिंगभाव असू शकत नाही. लिंगभाव, जेंडर आयडेंटिटी. जेंडर आयडेंटिटीच्या संदर्भामध्ये आपण सगळेच जाणतो की जेंडर आयडेंटिटी हे तुमच्या गुणसूत्रांच्या अनुषंगाने ज्यावेळी कामं होतात त्यावेळी ती काम करायला लागते. सेकंडरी लैंगिक, सेक्शुअल ओरिएंटेशन ज्याला आपण म्हणतो किंवा मग ज्याला आपण म्हणतो मग सामाजिक भूमिका, वर्तन, सोशल रोल, लैंगिक भूमिका, सेक्शुअल रोल किंवा एक्सप्रेशन, अशा 5 पातळ्यांवर ह्या सगळ्या भूमिका आहेत. त्यातल्या पहिल्या 3 टप्प्यांना आपण प्रामुख्याने समजून घेऊयात. की त्यातला पहिला आहे की बायोलॉजिकल सेक्स. म्हणजे बायोलॉजिकल सेक्समध्ये आपण क्लिअरली बघतो की एखादी व्यक्ती जन्मतः शरीराने स्त्री आहे, पुरुष आहे. अर्थातच स्त्री आणि पुरुष असणं हे ज्यावेळी त्याच्या जननांगावरून ठरवलं जातं किंवा जन्मतः जे अंग त्याला मिळालेलं असतं तर त्या अंगावरून ते ठरवलं जातं. तर शरीरानं ज्याला आपण म्हणतो हा खूप ढोबळमानाने घेतलेला अर्थ आहे. हा ढोबळमानाने अर्थ कोणी दिला, तर हा जी व्यवस्था आहे, ज्या व्यवस्थेने हा साचा तयार केलेला आहे तर त्या व्यवस्थेने हा शब्द आपल्यासमोर दिला आहे किंवा ही ओळख आपल्यासमोर दिलेली आहे. यातला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा जो जेनोटाईप, गुणसूत्रांचा किंवा शरीर रचनेचा, ज्याला आपण म्हणतो की फेनोटाईप, अशा पद्धतीचा विचार आपण करतच नाही खरं म्हणायला गेलं तर. की गुणसूत्रांचा, जेनोटाईप आणि शरीर रचनेचा फेनोटाईप विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये आपण विचार करायला हवा, हा विचार आपण करत नाही. आणि इतरमध्ये आपण जो इंटरसेक्स व्यक्तीचा समावेश करतो की ज्याची शरीर रचना ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कोणत्या तरी एका कारणामुळे, ते कोणतं तरी एक कारण जे आहे ते अजूनही मेडिकल सायन्सला प्रूव्ह झालेलं नाही आहे. आणि ते प्रूफ असताना सॉरी टू से, माफी मागते पण एक तांत्रिक अडचण आल्यामुळे उठून जावं लागलं. की तो एक जो महत्त्वाचा भाग आहे की ज्याला इंटरसेक्स पर्सन आपण असं म्हणतो की ज्याची जननेंद्रियाची रचना ही जन्मतः जो सामाजिक साचा आपल्याकडे दिलेला आहे की स्त्री किंवा पुरुष, म्हणजे जननेंद्रियाची विशिष्ट रचना असेल तर त्याला आपण स्त्री किंवा पुरुष म्हणतो. तर या स्त्री आणि पुरुष या साच्यामध्ये ते बसत नाही. अशा पद्धतीची ज्याची शरीर रचना असते अशा व्यक्तीला इंटरसेक्स असं म्हटलं जातं. खरं म्हणायला गेलं तर ती कुठल्या तरी एका कारणामुळे, कोणतं तरी एक कारण त्याचं फायनली आपण म्हणू शकत नाही की त्याच्या जननेंद्रियाची जी वाढ आहे किंवा जननेंद्रियांची जी रचना आहे तर ती विकसित झालेली नसते जन्मतः. एक दुसरा मुद्दा त्यामध्ये येतो लिंगभाव. लिंगभावामध्ये आपण स्वतःला पुरुष समजतो किंवा स्त्री. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण स्वतःला पुरुष समजतो का स्त्री समजतो. आणि तुम्ही जन्मतः पुरुष आहात का स्त्री आहात हे ज्यावेळी तुमच्यावर जन्मतः लेबलिंग केलं जातं, म्हणजे अवघ्या 5 मिनिटामध्ये डॉक्टर म्हणतो की बळा यो बेटा हुआ है, बेटी हुई है,
तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कुणीही जन्मतः आपण कुणावर लिंगभाव लादू शकत नाही. लिंगभाव ही एका विशिष्ट कालावधीनंतर वयात आल्यानंतर होणारी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये हा मुद्दा तुमच्या लक्षात येतो. ज्याला आपण म्हणतो की जेंडर कॅरेक्टरिस्ट करणं. हे जेंडर कॅरेक्टरिस्ट करणं जे आहे याच्यावर आपण एक स्पष्टतेने लक्ष द्यायला हवं, याविषयी आपण उघडपणे बोलायला हवं. किंवा शारीरिकदृष्ट्या पुरुष आहे आणि मानसिकदृष्ट्या स्त्री आहे, शारीरिकदृष्ट्या स्त्री आहे आणि मानसिकदृष्ट्या पुरुष आहे, अशा टप्प्यामध्ये जी व्यक्ती असते तर त्याला आपण ज्यावेळी आपण त्याची हे रचनात्मकता बघतो किंवा आपण ज्याची डेफिनेशन बघतो तर त्यावेळी ट्रान्स असा कॉलम त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर हा त्याच्या लिंगभावाचा मुद्दा आहे आणि ते जेंडर आयडेंटिटीचं टप्पा आहे. लैंगिक कलाच्या बाबतीमध्ये देखील आपण असंच म्हणू शकतो की लैंगिक कल आणि लैंगिक कल म्हणजे तुम्ही ज्या वयात येता, म्हणजे शाळा सिनेमा आपण सगळ्यांनी पाहिलेलेच आहे की शाळा सिनेमामध्ये तुम्हाला दिसतं की त्या बबल्याला ती बबली आवडू लागते. वयाच्या 14व्या वर्षी आकर्षणाचे जे मोड सुरू होतात त्यावेळी आपण सगळेच्या सगळे बघत असतो की बबल्याला बबली आवडते, बबलीला बबल्या आवडतो. पण असाही एखादा बबल्या असतो की बबल्याला बबल्याच आवडतो आणि अशी बबली पण असते की बबलीला बबल्याच आवडतो. तर त्यावेळी हे सगळंच्या सगळं सुरू होतं, कारण तुमच्या गुणसूत्रांची जी ॲक्टिव्ह होण्याची प्रोसेस आहे किंवा मग तुमच्या लैंगिक कलाच्या अनुषंगाने सुरू होणारी जी काही मानसिक, भावनिक आणि शारीरिक प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये हा सगळा टप्पा येतो. पण या सगळ्या गोष्टींविषयी आपल्याकडे अतिशय समज आणि गैरसमज आहे. या समज आणि गैरसमजांना आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला म्हणजे LGBTAHIQ+ अशा पद्धतीने वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला हे समलैंगिक सापडतात आणि हा समलैंगिकांच्या हक्काचा मुद्दा ज्यावेळी येतो किंवा समलैंगिकतेचे प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की समलैंगिक हा लैंगिक अल्पसंख्याक असा स्वतंत्र वर्ग आहे आणि या स्वतंत्र वर्गाकडे मानवी संवेदनशीलतेच्या अनुषंगाने पाहणं ही काळाची गरज होणार आहे. नुकत्याच आलेल्या एका आकडेवारीनुसार जर आपण विचार केला तर एका आकडेवारीमध्ये एकूण देशाच्या लोकसंख्येपैकी 0.8%, म्हणजे याचा जर आपण आकडा पाहिला तर एकूण 10 कोटी लोक ही समलैंगिक आहेत असं एका रिसर्चच्या डेट्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे. आणि 10 कोटी लोक हा अति अल्पसंख्याक आहे ज्यावेळी आपण मेल आणि फिमेलचं कॅटेगरायझेशन करू. तर त्यामध्ये असलेला हा जो लैंगिक अल्पसंख्याकांचा जो हक्काचा भाग आहे, त्यांचे मानवी अधिकार आहेत, तर त्या संदर्भामध्ये इतर कुठल्याही देशांचा आपण उल्लेख जर केला तर इतर कुठल्याही देशाप्रमाणे भारतात देखील लैंगिक अल्पसंख्याकांचा एक आकडा आहे, लैंगिक अल्पसंख्याक आहेत आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या देखील आहेत. म्हणजे त्यांना भेडसावणाऱ्या समस्या कुठल्या, तर सगळ्यात महत्त्वाची समस्या की समाज गृहीत धरतो की ते सगळे भिन्नलिंगी आहेत. म्हणजे तुम्हाला मी सुरुवातीलाच बोलताना म्हटलं की जेंडरच्या अनुषंगाने जी मांडणी केली जाते त्या अनुषंगाने जो विचार केला जातो तर त्यावेळी एक अगदी तुमच्यावर लादून दिलेलं जेंडर असतं आणि ते जेंडर लादलं जातं. कारण म्हणाल तर जेंडर हा लादण्याचा भाग नाही, जेंडर हा विकसित होतो. वयाच्या 14व्या वर्षी तो डेव्हलप होतो, त्याची जडणघडण होते आणि ती जडणघडण होत असताना त्याच्यामध्ये केवळ भावनिक नसते तर सामाजिक नसते तर ती मानसिक देखील असते आणि ती शारीरिक आंतरिक पातळीवर देखील असते. या सगळ्या पातळ्यांवर त्याचा विचार आपल्याला करणं खूप गरजेचं आहे आणि त्यामध्ये कौटुंबिक पातळीपासून सामाजिक पातळीपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला हे सगळेच्या सगळे प्रश्न सापडतात. आज बोलत असताना प्रामुख्याने मी ज्यावेळी आपण चर्चा करायचं ठरवलंच आहे तर LGBTIQ समुदायाचा म्हणजे अर्थातच लैंगिक अल्पसंख्याक समुदायाचा विचार करताना मानवी अधिकारांचा उल्लेख होतो. आता मानवी अधिकार म्हणजे काय याच्यावर आपल्याला जरा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मानवी अधिकार म्हणजे काय, असे काही निवडक अधिकार. निवडक अधिकार म्हणजे काय, तर या निवडक अधिकारांमध्ये तुमच्या व्यक्तिगत आयुष्याच्या पातळीवर तुम्हाला तुमची भावनिकता, तुमची शारीरिक निसर्गतः असलेली गरज आणि त्या गरजेवर आधारित असलेलं मी ज्याला म्हणेल की प्रेम, स्पर्श आणि आकर्षण या पातळ्यांवर असलेला जो काही मुद्दा आहे त्यासोबतच तुमच्या
ज्या काही सामाजिक गरजा आहेत, या सामाजिक गरजांमध्ये असलेले जे काही महत्त्वाचे विषय आहेत, जसं कॉन्स्टिट्युशनली अन्न वस्त्र निवारा, ही तुमची एक मूलभूत गरज काउंट केली जाते. त्यासोबतच एक गरज तुमची म्हटली जाते की शिक्षण आरोग्य, आणि त्या शिक्षण आरोग्यासोबत मग अलीकडे आपण म्हणतो की तंत्रज्ञानाची साधनं जी विकसित झालेली आहेत त्या साधनांच्या विकसिततेमध्ये सहभागिता करून घेणं, या सगळ्या गोष्टींची जी आवश्यकता आहे, तर ती आवश्यकता आपल्याला मानवी अधिकारांच्या जोडणीमध्ये जोडून घ्यावी लागेल. मानवी अधिकार हा खूप सिंपल विषय आहे की तुम्ही माणूस म्हणून आहात, आणि माणूस म्हणून तुमच्यापाशी जे कायम असतात असे निवडक अधिकार, त्याच्यामध्ये कोणी इंटरफेअरन्स करू शकत नाही. हे तुमचे वैयक्तिकतेच्या पातळीवर असलेले अधिकार आणि त्या वैयक्तिकतेच्या पातळीवर असलेले सामाजिक रित्या तुम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले अधिकार, असे अधिकार म्हणजे मानवी अधिकार. आणि हे मानवी अधिकार तुमच्यापाशी कायम असतात. ते कुठलेही राज्य आणि कुठलेही सरकार ते हिरावून घेऊ शकत नाही आणि त्यावर प्रतिबंध घालू शकत नाही. कारण अशा पद्धतीचे प्रतिबंध घालणं किंवा अशा पद्धतीने ते अधिकार हिरावून घेणं हे संविधानिक चौकटीमध्ये बसत नाही. या सगळ्या विषयांवर म्हणेल की LGBTIQ समलैंगिक आणि लैंगिक अल्पसंख्याक समुदायाच्या मानवी अधिकारांच्या संदर्भामध्ये विचार करत असताना सगळ्याच पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळींनी आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. आत्मपरीक्षण करणं ही काळाची गरज देखील आहे. कारण जोपर्यंत या सगळ्या गोष्टींविषयी उकल नव्हती आणि जोपर्यंत याच्याविषयीच्या स्पष्टता येत नव्हत्या, नेमकं काय आहे, आणि एक सामाजिक चौकट असेल, त्यातल्या त्यात भारतासारख्या देशामध्ये असलेली जी काही सामाजिक संरचना आहे, त्याच्यामध्ये असलेले सांस्कृतिक लागेबंध असतील, त्याच्यामध्ये असलेले धार्मिक लागेबंध असतील, या सगळ्यांनी ज्या पद्धतीची एक विषमतेला पूरक आणि पोषक अशी मांडणी करून ठेवलेली होती, या सगळ्या मांडणीला बाजूला करून ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भारतीय संविधानाच्या रूपाने एक भक्कम अशा पद्धतीचा दस्तऐवज दिलेला आहे, तो केवळ लिखित स्वरूपामधला एक शाब्दिक दस्तऐवज नाहीये, तर ती एक सूत्र आहे की त्यावर आधारित भारतीय राजकीयच नव्हे, प्रशासकीयच नव्हे, तर इथे असलेली व्यक्ती, म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्येच म्हटलेली व्यक्तीची प्रतिष्ठा, तर या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला अर्थातच त्या प्रतिष्ठेला जोडून असलेले समता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्य अशा पद्धतीची लोकशाही, या सगळ्याच मूल्यांवर आधारित त्या व्यक्तीच्या अधिकारांचं हनन होणार नाही, त्याची प्रतिष्ठा, त्याचं जगणं, त्याचे अधिकार हे कायम राहतील, अशा पद्धतीची मांडणी पुढच्या 395 कलमांमध्ये बाबासाहेबांनी केल्याचं दिसतं. तर त्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना विचार करणं गरजेचं आहे की लैंगिक अल्पसंख्याक समुदायाचा जो मानवी अधिकारांचा मुद्दा आहे, हा मानवी अधिकारांचा मुद्दा हा काही चौकटी बाहेरचा विषय नाहीये, तर तो भारतीय संविधानाच्या कक्षेच्या अंतर्गतच येणारा विस्तृत असा, व्यापक असा विषय आहे. आणि त्यालाच आपण समजून घेत त्याच्यावर आत्मपरीक्षण होणं, त्यावर चर्चा होणं, त्यावर चिकित्सा होणं, आणि त्यासाठी जो काही समलैंगिक समुदायाचा अगदी गेल्या 25 वर्षाचा लढा आपण बघतोय, अगदी 1994 पासून चाललेला लढा असेल, तर या सगळ्यांना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा जो पूर्ण समुदाय हा लैंगिकदृष्ट्या वेगळा आहे, हे मान्य आपण सगळेच्या सगळेच करतो. माझी लैंगिकता वेगळी आहे, मी मान्य केलं आणि तुला उघड केलं, हे लैंगिकता. मग पण म्हणून काय झालं की वेगळेपण असणं हा काही गुन्हा आहे का, किंवा वेगळं असल्यामुळे त्याची जी अवहेलना होते किंवा ज्या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जातं, लैंगिक अल्पसंख्याक समुदायातलं आपलं जगणं उघड करणारी LGBTIQ यातली कुठलीही व्यक्ती आपल्या समोर आली किंवा तिने उघडपणे सांगितलं की हो मी ट्रान्स आहे, मी गे आहे, मी बायोसेक्शुअल आहे, मी लेस्बियन आहे, बिक्वेअर आहे, तर या पद्धतीची जर त्यांनी आपली ओळख उघडपणे दिली तर त्याच्याकडे ज्या पद्धतीने पाहिलं जातं तर ते पाहणं कितपत योग्य आहे. तर त्यामुळे एकतर सगळ्यात बेसिकली असं काही झालं तर बहुतांश जणांचे डोळे अगदी असे विस्पारल्यासारखे होतात, किंवा मग त्यांना ते शॉकिंग असल्यासारखं वाटतं. तर हे असं का होतं? बऱ्याच वेळा सो कॉल्ड
एलिट क्लास म्हणवणारी, जी एलिट म्हणजे उच्चभ्रूंचे मी 2 वर्ग करते. आर्थिकदृष्ट्या उच्चभ्रू असलेला वर्ग एक वेगळा आहे. तो त्याच्या भांडवली कोशात जगतो आणि तो त्याचं भांडवली कोश कसं कायम राहील, त्यामध्ये मग कुठलीही व्यक्ती आली तरी त्याचं कॅपिटलायझेशनच्या अंगाने आणि भांडवली उच्चांक आणि त्याचं मार्केटिंग कसं होईल याच्यासाठी योग्य वापर करून घेणे हे भांडवली व्यवस्थेला खूप चांगलं जमतं. पण त्याच ठिकाणी एलिट क्लासमध्ये असलेला जो काही तथाकथित बुद्धिजीवी बनवणारा वर्ग आहे, म्हणजे बुद्धिनिष्ठांचा एक वेगळा वर्ग आहे. बुद्धिनिष्ठ कायम आमच्या सोबत आहे आणि बुद्धिनिष्ठ सातत्याने परिवर्तनवादी विचारांच्या बाजूने उभे राहतात, भूमिका घेऊन उभे राहतात. पण बुद्धिजीवींचा जो वर्ग आहे, जो चाकरमान्यांचा वर्ग आहे, तर हा वर्ग मात्र डोळे विस्पारल्यासारखा करतो आणि त्याचं बिहेवियर, त्याचं ॲटिट्यूड अगदी क्षणात चेंज होतं. या सगळ्या गोष्टींवर या सगळ्या वर्गाने देखील विचार करायला हवं की केवळ पुस्तकी ज्ञानाने नव्हे तर व्यवहार ज्ञान आणि माणूस म्हणून जगण्याचं जे आलेलं आहे आपल्या सगळ्यांकडे चालत पुस्तकांच्या माध्यमातून, तर ती संवेदनशीलता त्यातून आपल्यात आली पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्यावर देखील आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे उघडपणे आणि भूमिका घेतली पाहिजे. अस्वस्थ होतात, भीती वाटते आणि एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला उपस्थित करायचा आहे की लैंगिकता वेगळी असली तरी आम्ही देखील माणसंच आहोत. म्हणजे मी नेहमी बोलत असताना नाना पाटेकरच्या क्रांतीवीर डायलॉग मधला तो सीन मी रिपीट करते प्रत्येक माझ्या व्याख्यानामध्ये की दंगल झाल्यानंतर ज्यावेळी 2 लोक समोर येतात आणि मग ते ये इसका खून ये उसका खून अशा पद्धतीची भांडणं करायला लागतात, धार्मिकते निर्माण करणारी स्टेटमेंट द्यायला लागतात, त्यावेळी नाना पाटेकर अगदी रागाच्या भरात एक हात घेतो समोरच्या व्यक्तीचा आणि दगडाने कचा ठेचतो, आपला हात घेतो कचा ठेचतो आणि ते जे रक्त आहे ते रक्त घेऊन असं कालवतो आणि म्हणतो की ये देखिए इसका खून ये उसका खून, इसमें से बताओ ये किसका खून, कौन सा खून किसका है. सेम त्याच पद्धतीने मी म्हणेल की कुठल्याही विषमलिंगी व्यक्तीचं, म्हणजे ज्याला एक विषमलिंगी म्हटलं जातं, आणि कुठल्याही समलिंगी व्यक्तीचं खून घेतलं, रक्त घेतलं आणि असं चेचून पाहिलं तर ते वेगळं दिसत नाही. रक्ताचा रंग ताना पिहिनी पाजा नसतो, रक्ताचा रंग लालच असतो. अशा पद्धतीने जर आहे, जर निसर्ग कुठेही भेदभाव करत नाही, निसर्ग जर त्या ठिकाणी एक समानता समता या सगळ्या भूमिकेतून हे सगळं बघतो, तर त्या ठिकाणी माणूस म्हणून ज्यावेळी, माणूस म्हणून नाही, मी म्हणेन की म्हणजे मनुष्य प्राणी आणि मनुष्य प्राणी ज्यावेळी माणुसकी ह्या गुणधर्माकडे येतो, त्याच्या निसर्गता आणि उपजत गुणधर्माकडे येतो, तर त्या गुणधर्माकडे येत असताना त्याने त्या गोष्टीला आपण जरा लक्ष दिलं पाहिजे. हॅलो, हा साहेब. बरं साहेब, परवा रात्रीच पोहोचते, परवाच पोहोचते. हो 24. हो बरं, हो 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 माझ्याकडे सॉरी, एक खूप महत्त्वाचा कॉल असल्या कारणाने गडबड झाली. पण डिस्टर्बन्स येणार नाही त्याची काळजी घे. तर ह्या सगळ्या पद्धतीने आपण त्याचा विचार करायला हवा. सर्वसामान्य माणसांसारखेच समलैंगिकांचे व्यवहार असतात आणि सर्वसामान्य माणसांसारखेच समलैंगिकी माणसंच असतात. हे समजून आपण आता घ्यायला हवं आणि ते जोवर आपण समजून घेत नाही तोपर्यंत त्यांच्या मूलभूत अधिकारांविषयी आणि त्यांच्या हक्कांविषयी होत असलेली चर्चा आणि संविधानिक चौकट, भारतीय संविधानाचा मूळ पायाच माणुसकी आहे, मानवतावाद आहे, समता आहे, समानता आहे, न्याय आहे, बंधुता आहे. तर त्या ठिकाणी ज्यावेळी संविधानाच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय, संविधान म्हणून आपण भूमिका मांडतोय, तर त्यावेळी आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की आपण सगळ्यांनी संविधानाची मूलभूत भूमिका समजून घेत असताना त्या प्रत्येक घटकाच्या न्यायाविषयी तितकी एक सकारात्मक दृष्टी आणि व्हिजन आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे की हो, जगण्याचा प्रत्येकाला तितकाच अधिकार आहे जितका मला आहे. आपण व्यक्तिगत पातळीवर ज्यावेळी विचार करतो की मला दुःख झालं तर मला कुणीतरी कुरवाळणारं असावं, त्याच पातळीवर आपण विचार करावा की इतरांच्या दुःखाच्या वेळी त्यालाही आपण तितक्याच संवेदनशीलतेने त्याचं दुःख,
त्याचे प्रश्न, त्याच्या अडचणी, त्याच्या समस्या काय आहेत ते समजून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यात सोबतीने उभं राहावं. एकतर भारतात LGBTIQ समुदायाच्या आणि मानवी अधिकाराच्या दृष्टिकोनातून खरं म्हणायला गेलं तर गेल्या 25 वर्षामध्ये थोडाफार, मी थोडाफार हा शब्द जाणीवपूर्वक वापरते की थोडाफार विचार व्हायला लागलाय. तो खूप होतोय असं मी म्हणणारच नाही, कारण खूप जर होत असता तर ज्या प्रश्नांना गेल्याच महिन्याभरापूर्वी परत एकदा आम्हाला सगळ्यांना सामोरं जावं लागलेलं आहे की समलैंगिकांच्या विवाहाच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने संसदेच्या प्रांगणात फेकलेला चेंडू आणि त्यावर अद्यापही कुठेही एक री देखील इथ्या लोकसभेच्या संसदेच्या प्रांगणामध्ये असेल, राज्यसभेच्या प्रांगणामध्ये असेल किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या, ज्याला आपण प्रशासनिक व्यवस्थेच्या आणि लोकशाही व्यवस्थेच्या अनुषंगाने अधिकार दिलेले आहेत, त्यांनी याविषयी चकार शब्द देखील उच्चारलेला आपल्याला दिसत नाहीये. तर तो खूप महत्वाचा भाग आहे की त्याच्यामुळे हा थोडाफार होणारा विचार जर आहे तर आपल्या संविधानामध्ये एकतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे की म्हणजे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्सचे अनेक पैलू आपल्या संविधानामध्ये, म्हणजे जागतिक मानवी अधिकारांचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनामाच्या अनुषंगाने भारतीय संविधानामध्ये, आपल्या संविधानामध्ये अनेक पैलू त्याच्यामध्ये आहेत. मुळातच भारतीय संविधान हाच मानवी अधिकारांचा एक जाहीरनाम्याचा आणि त्याच्या हक्क आणि अधिकारांसाठी असलेल्या व्यवस्थेचा तो एक साचा आहे आणि त्याला आपल्याला त्याच अनुषंगाने घेणं खूप महत्वाचं गरजेचं आहे की एकतर जरी असलं तरी आपण पाहिलं की म्हणजे ही खेद आणि खंत देखील मला वाटते की आपण आता भारतीय संविधानाच्या 75कडे जातोय. भारतीय स्वातंत्र्याची आपण 76 ओलांडलेली आहे आणि हे सगळं असताना देखील आपण भारतातल्याच आणि देशातल्याच अशा एका समुदायाला की जो माणूस आहे, ज्याचे जगण्याचे प्रश्न आहेत, ज्याच्या अस्तित्वाचे, त्याच्या अभिव्यक्तीचे प्रश्न आहेत, त्या सगळ्यांवर विचार करताना इथली राजकीय चळवळ दिसत नाही. इथल्या सामाजिक चळवळींनी त्या पातळ्यांवर हा प्रश्न ऐरणीवर घेतलेला नाहीये अद्यापही. म्हणजे आपण करंटली जर काही एक्झाम्पल द्यायची म्हटली तर सातत्याने आपण सगळ्याच्या सगळे न्यूज बघत राहतो, तर काही ऐरणीवरचे मुद्दे आहेत समुदायाच्या संदर्भामधले. पण समुदायाच्या संदर्भामधल्या ऐरणीच्या मुद्द्यांवर कुठलाही राजकीय पक्ष वा राजकीय नेत्यांकडून अपवादात्मक काही उदाहरणं सोडली तर कुठल्याही प्रकारच्या भूमिका कुणाकडून येताना दिसत नाही. या विषयावर विचार करायला आपण खूप उशिरा सुरुवात केली. गेल्या 25 वर्षापूर्वी ही सगळी चर्चा सुरू झाली. एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की संविधानाच्या अनुषंगाने विचार करत असताना आपल्याला आधी भारतात कारण आपण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा पद्धतीच्या 2 कालखंडांचा विचार आपण सातत्याने करतो. तर त्यामध्ये 1852 साली जो ब्रिटिश वसाहतवादी काळ ज्या काळात होता त्या काळात क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट ज्या पद्धतीचा ब्रिटिशांनी आणलेला होता, तर त्या क्रिमिनल ट्राईब्स ऍक्टमध्ये ट्रान्सजेंडर कम्युनिटीला त्यांनी इन्क्लूड केलेलं होतं. त्यांच्या सार्वजनिक ठिकाणी स्त्री वेशामध्ये नाचणं, गाणं किंवा भिक्षुकी मागणं अशा पद्धतीचं जे काही त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन होतं, या संदर्भामध्ये त्यांनी अतिशय कठोर असा जो सोडोमी ऍक्ट ब्रिटिश अद्यापही वापरतात काही अंगाने, तर तो सोडोमी ऍक्ट त्यांनी भारतातही लागू केला आणि त्या अनुषंगाने मग त्या ठिकाणी बंदी आली. त्यातूनच कलम 377ची निर्मिती झाली. कलम 377 हे नेमकं काय म्हणतं तर कलम 377 जे 1871 साली तयार करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये जो कलम 377 असेल, कलम 319 असेल, अशा पद्धतीचा या जो होता, तर त्यामध्ये अगदी सराईतपणे गुन्हेगार आहोत अशा पद्धतीचं ट्रान्सजेंडर कम्युनिटीला म्हटण्यात आलं. ट्रान्सजेंडर या संदर्भामध्ये असं म्हणेल की ट्रान्सजेंडर या संदर्भातली नाल्साने दिलेली व्याख्या आपण समलैंगिकांच्या अनुषंगाने एकछत्री शेती संज्ञा म्हणून नाल्सा जजमेंटने त्याचा उल्लेख केलेला आहे की ट्रान्सजेंडर की आपली जन्मजात असलेली लिंग ओळख जी आहे, तर जन्मजात असलेली लिंग ओळख जी आहे त्या लिंग ओळखीला नाकारून वयात येण्याचा जो सज्ञान होण्याचा टप्पा आहे, या टप्प्यामध्ये जी व्यक्ती आपलं लैंगिक कल, आपला लिंगभाव, त्याची मानसिक, भावनिक, शारीरिक आकर्षणाची, त्याच्या व्यवहाराची, याची जी जडणघडण आहे ती स्वीकारून जी व्यक्ती
स्वतःला स्वीकृत करते, तर त्या व्यक्तीविषयी म्हणजे ट्रान्स म्हणजे काय, पार आणि जेंडर, पार लिंगी, तर त्या अवस्थेतून पार होत या अवस्थेत पलीकडे येणं, अलीकडे येणं, अर्थातच पारलिंगी. तर पारलिंगी आणि ट्रान्सजेंडर ही एकछत्री संज्ञा सगळ्यांच्याच अनुषंगाने वापरलेली आहे, जी सगळ्याच लैंगिक अल्पसंख्याकांना यथार्थपणे लागू होते. त्यामुळे हा ट्रान्सजेंडर शब्द यूज करते आहे. तर त्या ठिकाणी या संदर्भामध्ये जो 1952 साली हा कायदा आला आणि त्यानंतर मग व्हर्बिच्युअल ऑफेंड ऍक्ट अस्तित्वात आला असेल ब्रिटिश कालखंडामधला, यामध्ये झालेली जी चर्चा होती, तर खरं म्हणायला गेलं तर या सगळ्यांच्या संदर्भामध्ये भारतीय संविधानकर्त्यांनी ब्रिटिश कालखंडामध्ये तयार झालेले जे काही IPC ऍक्ट होते त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले. पण काही कायदे जे होते ते कालांतराने बदलले. कालांतराने बदलल्यानंतरही त्यातलं प्रारूप मात्र जसंच्या तसं ठेवण्यात आलं. अर्थात त्यातल्या काही गोष्टी वगळण्यात आल्या आणि काही गोष्टी ठेवून ते कायदे तसेच ठेवण्यात आले होते. त्यातला एक होता ती कलम 377 आणि कलम 319 या अनुषंगाने. तर यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट उभी राहते तर 1984 साली ज्यावेळी जगभरामध्ये HIV एड्स या अनुषंगाने चर्चा व्हायला लागल्या आणि संसर्गित रुग्ण सापडायला लागले, कुठल्याही प्रकारचा इलाज नसलेला हा आजार आहे अशा पद्धतीची चर्चा व्हायला लागली. तर त्यावेळी भारतातही या संदर्भाने भारत सरकारला देखील नाईलाजानं का होईना भारत सरकारने या विषयाला हात घातला होता, कारण भारत सरकारची इच्छा नव्हती त्या काळात असलेलं जे काही सरकार होतं त्या सरकार आणि आजूबाजूची असलेली जी काही भारतात नेहमीप्रमाणे मत आणि मतांतर याच्यामध्ये असलेली धार्मिक आणि सामाजिक अशा पद्धतीची असलेली चर्चा होते. तर या सगळ्या गोष्टींनी HIV बाबतीतही झालेली होती. यामध्ये मग प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामध्ये भारतात जर पाहिलं तर HIV आणि एड्सच्या बाबतीमध्ये जो काही ठपका ठेवण्यात आला होता तर तो ठपका ठेवण्यात आलेला होता देह विक्री करणाऱ्या माझ्या वैश्या मैत्रिणी आणि भगिनी ज्या आहेत तर त्या असतील. त्यासोबतच दुसऱ्यामध्ये समलैंगिक ज्यांना ट्रान्सजेंडर आपण म्हणतो, तृतीयपंथी ज्यांना म्हटलं जातं, तृतीयपंथी हा शब्द मी वापरत नाही, माझा त्याला आयडिओलॉजिकल विरोध आहे. तर अशा असलेल्या पारलिंगी आमच्या मैत्रिणी असतील, समुदायातले साथीदार असतील, तर यामध्ये देखील हे सगळं प्रमाण आहे आणि असं ते प्रमाण वाढू लागलं आणि ती लोक कारणीभूत आहेत असं ज्यावेळी सुरू व्हायला लागलं आणि ज्यावेळी ही सगळी चर्चा झाली आणि या चर्चेला ज्यावेळी तोंड फुटलं तर 1994 साली पडलेली दिल्लीतली पहिली याचिका असेल दिल्ली कोर्टामध्ये आणि त्या याचिकेमध्ये मग ज्यावेळी त्या याचिकेची देखील पार्श्वभूमी आहे की तिहारच्या जेलमध्ये त्या काळात ज्यांना आपण सगळेच ओळखतो, किरण बेदी ह्या त्या जेलच्या अधीक्षक होत्या आणि त्या ठिकाणी दिल्लीमधल्या HIV वर काम करणाऱ्या एका संस्थेने ज्यावेळी तिथे कॉन्डोम वाटपाच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू केली किंवा कॉन्डोम वाटपण्याचा त्यांना हे म्हटलं, तर त्यावेळी त्यांच्याकडून अशा पद्धतीची प्रतिक्रिया आली होती की जेलमध्ये कॉन्डोम वाटप करणं किंवा कॉन्डोम वाटण्यासाठीची परवानगी देणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते कलम 377चं उल्लंघन होईल आणि त्यामुळे मग कुठेतरी जी कायद्याने किंवा कॉन्स्टिट्यूशनली येणारे IPC आहेत त्याचा भंग होईल अशा पद्धतीचे प्रतिवाद त्यांनी केला होता. आणि त्यावेळी मग त्या NGOच्या वतीने ज्यावेळी ही पिटिशन दाखल करण्यात आली आणि मग त्या पिटिशनच्या अनुषंगाने या सगळ्या